हे बघा, आता ही भाजी आहे ना आपण कशी नीट करायची ते दाखवूया तुम्हाला। एक कोळी आहे ना, हे पानं घ्या आणि इथून देठ आहे ना हा पण कोळा आहे तो घ्यायचा आणि नको असलेला जो जून आहे ना तो टाकून द्यायचा। छान अशी कोळी भाजी आहे बघा, आत्ता शेतातली काढून आणलेली भाजी आहे। चला मग आता आपण हे नीट करून घेऊ आणि मग रेसिपीकडे वळू। आता आपण भाजी चिरून घेतले, धुवून छान चिरून घेतले। आता आपण फोडणी मारूया। 2 बारीक कांदे चिरून घेतलेत, मिरची एक 4-5 आणि लसूण ठेचून घेतलाय। आपण आता फोडणी मारूया। कढई, गॅसवर कढई ठेवले, कढईत 2 चमचे तेल घातले। आता ते तेल छान तापलंय, त्यात आपण आता लसूण घालूया। आता हा छान गुलाबी रंगावर परतून घेऊया आणि मग त्यात कांदा घालूया। आता आपण याच्यात आता कांदा घालूया आणि मिरची घालूया। आता आपण हे मिक्स करून छान परतून घेऊया। कांदा जरासा गुलाबी रंगावर होऊ दे। आता आपण यात थोडंसं चिमटभर मीठ टाकूया, फक्त कांदा शिजण्यासाठी। मीठ टाकल्यामुळे कांदा जरा लवकर शिजतो आणि छान शिजतो। आता आपण 5 मिनिटं जरा झाकण ठेवू, 2 मिनिटं ठेवू आणि छान शिजवून घेऊ। आता हा कांदा आता परतून घेऊ, खाली लागायला नको म्हणून छान असा परतून घेऊ। कांदा शिजत आलाय, मग आपण यात भाजी टाकूया। तर छान असं परतून झाल्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकू, थोडंसं हिंग टाकू। आता आपण त्यात भाजी घालू। आता वरून थोडंसं मीठ टाकून याला आता हलवून नाही घ्यायचं, एक 5 मिनिट असंच ठेवायचं, नंतर मग हलवायचं। थोडंसं मीठ टाकू, कांदा शिजताना थोडंसं टाकलं आहे आणि यात पाणी घालायची काही गरज नाही आहे, कारण ह्याला पाणी सुटतं ह्या भाजीला आणि मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं। चिमटभर साखर टाकू, टेस्ट चांगली येण्यासाठी चिमटभर, आणि एक 5 मिनिटं असंच ठेवू आणि मग त्यांना परतू। आता आपण हे झाकण काढूया। आपण जेव्हा भाजी टाकली होती ना तेव्हा हलवून घेतलं नव्हतं। आता आपण ही भाजी हलवून घेऊया आणि हे बघा, भाजी छान अशी शिजली आणि त्याला पाणी पण सुटले, तर पाणी घालायची गरज नाही। हे बघा, त्या भाजीला पाणी घालायची गरज नाही, आपणच पाणी छान सुटते आणि त्यातच ते छान शिजून येते। आता आपण ह्याला छान हलवून घेऊ। आता ती खाली लागणार, त्यामुळं असं लागत नाही कारण त्याला पाणी सुटतं, तरी पण आपण एक थोडंसं हलवून घेऊयात। छान बघा अशी कशी दिसायला भाजी। आणि एक 2 मिनिटं पाणी आटवून घेऊ, जे पाणी सुटले ते, आणि मग आपली भाजी तयार आहे। आता हे पाणी आहे ते जरासं आटायला पाहिजे, एक 2 मिनिटं झाकण ठेवू परत आणि ते शिजू दे छान असं, एक 2 मिनिटं, नंतर मग आपण गॅस बंद करू। आता हे झाकण आपण काढू, त्यातलं पाणी आता छान आटलंय बघा। हे बघा, पाणी छान आटलंय आणि भाजी छान शिजली। आता
आता ही भाजी छान शिजली. आता आपण गॅस बंद करू आणि ही छान सर्व करू. भाजी तयार आहे. आता आपली ही भाजी तयार झाली. बघा कशी दिसते. तुम्हीही करा, खाऊन सांगा कशी झाली, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.